सिंगल सुपर फॉस्फेट शेतामध्ये उन्हाळ्यात टाकल्यानं सोयाबीनचं उत्पादन वाढते की कमी होते हे आपण सविस्तर बघणार. मित्रांनो, सर्वप्रथम सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये काय आहे, 16% P2O5 आणि 12% कॅल्शियम आहे. आता उन्हाळ्यामध्ये जर आपण हे सिंगल सुपर फॉस्फेट खत आपल्या शेतामध्ये पसरवलं किंवा शेतामध्ये मिक्स केलं तर याचा आपल्याला फायदा काय होते तर बघू शकता मित्रांनो या स्लाइड मध्ये. सर्वप्रथम काय होते की जे फॉस्फरस आहे हा जो लेट पिकाला उपलब्ध होते तर याच्यामध्ये तो हळूहळू रिलीज होतो. दुसरी गोष्ट, फॉस्फरस वेळेवर दिल्यामुळे झाडाची डेव्हलपमेंट चांगली होते, मुळांचा विकास चांगला होतो आणि झाडाचं जे स्टेम खोड असते नोड्युलेशन ते व्यवस्थित होते. मित्रांनो, हे आपण बघितले फायदे. पण हे टाकायचं की नाही हे मी आता सविस्तर सायंटिफिकली तुम्हाला समजून सांगतो. आता काय होते, सिंगल सुपर फॉस्फेट तुम्ही शेतामध्ये टाकलं तर मित्रांनो, तुमची जर काळी जमीन असली आणि तुमच्या जमिनीमध्ये जर ओलावा असला तरच ते फायदेशीर आहे. आणि हलकी जमीन, लालसर जमीन, मध्यम स्वरूपाची जमीन जिथं ओलावा टिकत नाही तिथं जर सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं तर नुकसान होते. आता बघा सायंटिफिकली कसं होते. मित्रांनो, ओलावा म्हणजे मॉइश्चर जर जमिनीमध्ये असलं तरच जे स्फुरद आहे ते जमिनीतून पिकाला उपलब्ध होऊ शकते. आणि जर आपण उन्हाळ्यामध्ये टाकलं आणि मॉइश्चर नाहीच आहे तर ते टाकून काही फायदा नाही. यामुळे उलट नुकसान होते. मित्रांनो, काय होते, सिंगल सुपर फॉस्फेट टाकल्यानं क्षाराचं प्रमाण म्हणजे साठचं प्रमाण वाढू शकते आपल्या शेतामध्ये. जर टाकायचं असेल तर जमिनीमध्ये भरपूर ओलावा पाहिजे, तेव्हा तुम्ही अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट टाका, नाही तर टाकू नका. असं जर केलं तर मित्रांनो 100% तुम्हाला नुकसान होणार आहे. आणखी काही टेक्निकल माहिती पाहिजे असेल तर सांगा. बरेच शेतकरी मित्रांनी मला कॉल करून सांगितलं की सर सिंगल सुपर फॉस्फेट शेतामध्ये टाकायचं की नाही टाकायचं, म्हणून मी सविस्तर व्हिडिओ बनवला.